Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. एक नवीन इंटरेस्टिंग लेसन तुमचा 8th स्टँडर्डचा सायन्सचा की ज्याचं नाव आहे इकोसिस्टम. सो स्टुडंट, काय आहे ही इकोसिस्टम चला समजून घेऊया. So student, first of all, the world around us is made up of living organisms and non-living organisms. They are called as biotic factors and abiotic factors. आता लिव्हिंग नॉन लिव्हिंग तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही अगदी छोटे होते तेव्हापासून माहिती आहे सजीव कुठले आणि निर्जीव कोणते. आणि त्यालाच आपण सायन्सच्या भाषेमध्ये लिव्हिंग जे ऑर्गॅनिझम्स आहे त्याला बायोटिक फॅक्टर्स म्हणत असतो आणि जे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याला अबायोटिक फॅक्टर्स म्हणत असतो. आता समजा मी ह्या रूम मध्ये उभी आहे, तर माझ्यासमोर कुठले कुठले लिव्हिंग फॅक्टर्स आहे आणि कोणते कोणते नॉन लिव्हिंग फॅक्टर्स आहे. साधी गोष्ट आहे, मी स्वतः लिव्हिंग फॅक्टर्स आहे. माझ्यासमोर एक प्लांट दिसत आहे, कुंडी लावलेली आहे, ते काय आहे लिव्हिंग फॅक्टर आहे. त्यानंतर माझ्या आजूबाजूला नॉन लिव्हिंग खूप सारे फॅक्टर्स आहे. टेबल आहे, चेअर आहे, कम्प्युटर्स आहे, पाण्याची बॉटल आहे, बल्ब आहे, कपाट आहे, नंतर माझी बॅग आहे, त्याच्यानंतर पिलोज आहेत, किती साऱ्या गोष्टी आहेत. त्यानंतर मी ऑक्सिजन घेतेय, मला रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजन लागतो आहे. सो ऑक्सिजन इज अ नॉन लिव्हिंग थिंग. सनलाईट येतोय घरामध्ये, सो सनलाईट इज अ नॉन लिव्हिंग थिंग. अजून बराचसा काय आहे या नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. या नॉन लिव्हिंग थिंगलाच आपण अबायोटिक फॅक्टर्स असं म्हणत असतो. मग तुमच्या पुस्तकामध्ये एक चार्ट पण दिलेला आहे. या चार्टमध्ये तुम्हाला क्लासिफाय करायचंय, क्लासिफाय द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स इनटू अबायोटिक फॅक्टर्स अँड बायोटिक फॅक्टर्स ऑर लिव्हिंग फॅक्टर्स ऑर नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. आता अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग लक्षात ठेवायचं आहे, जे चालू शकत नाही, हालू शकत नाही, किंवा अन्न वस्त्र ज्यांना अन्नाची गरज नाही. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना निर्जीव सजीव, आता हे तुम्ही जेव्हा पहिली दुसरीला होतं तेव्हाच सजीव आणि निर्जीव मधला फरक कळलेला असेल. जे सजीव जे आहे ते श्वास घेतात, निर्जीव जे आहे ते श्वास घेत नाही. हालचाल करतात सजीव, हे हालचाल करत नाही. हे 6th स्टँडर्ड 5th स्टँडर्डला हे सगळे कॅरेक्टरिस्टिक तुमचे क्लिअर झालेले आहे, त्याच्यामुळे मी ते रिपीट करत नाही. मग तुम्ही इझिली क्लासिफाय करू शकता आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये पण लिहा की हे तुमचे लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे. सगळ्यात पहिले सनलाईट. सनलाईट काय आहे तुमचा नॉन लिव्हिंग फॅक्टर आहे, म्हणून तुम्ही दोन भाग करा, एक लिव्हिंग फॅक्टर्स आणि एक नॉन लिव्हिंग फॅक्टर. मग सनलाईट लिहिणार आहे तुम्ही नॉन लिव्हिंग फॅक्टर्समध्ये. तुमचं सनफ्लावर, येस, सनफ्लावरला फोटोसिंथेसिस करतो, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, रेस्पिरेशन करत असतो, ट्रान्सपिरेशन करत असतो. सो सनलाईट, सनफ्लावर जे आहे तुमचं ते काय आहे, इट इज अ लिव्हिंग फॅक्टर. त्यानंतर एलिफंट, हत्ती, इट्स अ ॲनिमल, दॅट्स वाय इट्स अ लिव्हिंग थिंग. देन नेक्स्ट वन इज लोटस, कमळाचं फुल दिलेलं आहे. प्लांट्स अँड ॲनिमल सगळे कशामध्ये येणार आहे तुमचे लिव्हिंग फॅक्टर. सो लोटस इज ऑल्सो अ लिव्हिंग थिंग्स ऑर लिव्हिंग फॅक्टर. देन अल्गी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शेवाळ पण काय आहे, एक वनस्पती आहे की जी फोटोसिंथेसिस प्रोसेस करत असते, प्रकाश संश्लेषण क्रिया करत असते. ठीक आहे, सो अल्गी इज ऑल्सो अ लिव्हिंग थिंग. देन नेक्स्ट वन इज स्टोन, दगड फोटोसिंथेसिस करतो का, दगड जेवण करतो का, दगड हालचाल करतो का, आपण जेव्हा त्याला फेकणार तेव्हा त्याची हालचाल होणार आहे. सो स्टोन इज अ नॉन लिव्हिंग थिंग, त्याच्यामध्ये लिहिणार आहात. त्यानंतर ग्रास, गवत फोटोसिंथेसिस करतो, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतं. नंतर असं डोलत पण असतं, मूव्ह पण करत असतं, फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीये. ठीक आहे, सो ग्रास इज अ लिव्हिंग थिंग. देन नेक्स्ट वन इज अ वॉटर काय आहे, नॉन लिव्हिंग थिंग आहे. देन नेक्स्ट वन इज द what do you giving in the next, that is soil. माती तुमची काय आहे, माती तुमची नॉन लिव्हिंग थिंग आहे. त्यानंतर कॅट दिलेली आहे, कॅट मांजर काय आहे तुमचं ॲनिमलमध्ये आहे, सो इट्स अ लिव्हिंग थिंग. देन अँट, मुंगी दिलेली आहे, मुंगी पण फिरत असते इकडे तिकडे. इट इज इन्क्लुडेड इन ॲनिमल ऑर इन्सेक्ट, दॅट्स वाय इट इज ऑल्सो लिव्हिंग थिंग. देन नेक्स्ट वन इज अ फर्न. नेचे तुम्ही ऐकलं आहे, हे एक आहे प्लांट, नॉन फ्लावरिंग प्लांट्स आहे की ज्याला फूल येत नाही. असं फर्न सायन्स लॅबमध्ये एक्सपेरिमेंटसाठी या फर्नचा यूज करत असतात की जे नॉन फ्लावरिंग प्लांट आहे फर्न. ठीक आहे, सो फर्न इज ऑल्सो अ लिव्हिंग थिंग, प्लांट आहे, दॅट्स वाय फक्त फूल येत नाही पण ते प्लांट आहे, दॅट्स वाय फर्न इज ऑल्सो अ लिव्हिंग थिंग. देन नेक्स्ट वन इज एअर, हवा, आपल्या आजूबाजूची हवा, ही काय आहे नॉन लिव्हिंग थिंग आहे. सो एअर इज नॉन लिव्हिंग थिंगमध्ये लिहा. आणि लायन काय आहे, लायन इज अ ॲनिमल, दॅट्स वाय इट इज इन्क्लुडेड इन द लिव्हिंग थिंग ऑर बायोटिक फॅक्टर. सो अशा पद्धतीने आपण तुमच्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला होता, त्या चार्टचं इथे क्लासिफिकेशन केलेलं आहे. Do you know student that is there is continuous correlation or continuous interaction between living and non-living thing. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगमध्ये कंटिन्युअस इंटरॅक्शन चालत असते. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत हे लिव्हिंग नॉन लिव्हिंगवरती डिपेंड असतात, हे नॉन लिव्हिंग लिव्हिंगवरती डिपेंड असतात. साधी गोष्ट आहे, आपण सकाळी उठल्या उठल्या आपण ब्रश करत असतो. ब्रश काय आहे तुमचं नॉन लिव्हिंग थिंग आहे.
ठीक आहे. त्यानंतर पाणी वापरत असतो आंघोळीसाठी, कपडे घालत असतो, देवपूजा करतो, अभ्यास करतो, त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी वापरत असतो त्या सगळ्या नॉन लिव्हिंग थिंग आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आपल्याला भूक लागत असते. भूक लागल्यानंतर आपण काय खात असतो, काही व्हेजिटेरियन आहे, काही नॉन व्हेजिटेरियन आहे. आपण प्लांट्स आणि ॲनिमल्सवरती डिपेंड असतो. आपण मम्मी तुमची भाज्या करत असते, ह्या भाज्या सगळ्या काय आहे, लिव्हिंग थिंग आहे. त्या लिव्हिंग थिंग आपण खात असतो. काही जे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत ते फिशेस खातात, मीठ खातात, म्हणजे ते ॲनिमल्सवरती डिपेंड आहे. म्हणजे आपण लिव्हिंग थिंग असून आपण लिव्हिंग थिंगवरती पण डिपेंड आहे. आणि नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे आपल्याला सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अगदी मरेपर्यंत ऑक्सिजन लागत असतो की जो नॉन लिव्हिंग थिंग आहे. पाणी प्यायला लागत असतं की जे नॉन लिव्हिंग थिंग आहे. त्यानंतर सूर्यप्रकाश लागत असतो की जो आपल्याला विटॅमिन डी देत असतो आपल्या वाढीसाठी, सजीवांच्या वाढीसाठी, जो खूप इम्पॉर्टंट आहे. तो सनलाईट हा सुद्धा काय आहे, नॉन लिव्हिंग थिंग आहे. सॉईल लागत असते, माती लागत असते की ज्या मातीमध्ये सगळे वनस्पती उगवतात आणि त्याच्यापासून आपल्याला धान्य मिळतं, सगळ्या गोष्टी मिळत असतात. हे सुद्धा नॉन लिव्हिंग थिंग आहे. अशा अनेक गोष्टी आहे की ज्या नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंग थिंग यांचं को रिलेशन आपल्याला कंटिन्यू, म्हणजे आपण नॉन लिव्हिंग थिंगशिवाय जगू शकत नाही, नॉन लिव्हिंग थिंग आपल्याशिवाय जगू शकत नाही. त्यांचं कंटिन्युअस काय आहे, को रिलेशन आहे. हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. सो स्टुडंट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर हॅबिटेट इन एन्व्हायरमेंट आर को रिलेटेड विथ इच अदर. म्हणजे तुमचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांचं हॅबिटेट आहे, हे सगळं काय आहे, एकमेकांमध्ये को रिलेशन आहे. पण तुम्हाला जर कोणी विचारलं की काय आहे ही इकोसिस्टीम, इकोसिस्टीमची नेमकी डेफिनेशन काय आहे, तर काय लिहिणार आहात तुम्ही. पुस्तकामध्ये पण तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे, पण तुम्ही साध्या सोप्या भाषेमध्ये सुद्धा डेफिनेशन लिहू शकता. द स्ट्रक्चर विच इज फॉर्म ड्यू टू द इंटरॅक्शन बिटवीन अबायोटिक अँड द बायोटिक फॅक्टर्स इज कॉल्ड ॲज द इकोसिस्टीम. असं स्ट्रक्चर की जी बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर यांची इंटरॅक्शन बनून तयार झालेलं आहे, त्या स्ट्रक्चरला आपण इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था म्हणणार आहोत. किती सिंपल आहे. डेफिनेशन तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकतात. एकदा तुमच्या डोक्यामध्ये फिट झालं की असं स्ट्रक्चर की जे इंटरॅक्शन, कोणाच्या इंटरॅक्शनने बनलेलं आहे, बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर यांच्या इंटरॅक्शनने बनलेलं आहे, त्याला आपण इकोसिस्टीम म्हणणार आहोत. सो डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या. मी सोपी डेफिनेशन सांगितलं आहे. द स्ट्रक्चर विच इज फॉर्म ड्यू टू द इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर इज कॉल्ड ॲज द इकोसिस्टीम. दिस इज अ व्हेरी सिंपल डेफिनेशन फॉर यू. नाव in your textbook can you recall some questions are given. काही पुस्तकामध्ये तुमच्या can you recall मध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहे. काय आहे ते क्वेश्चन, चला समजून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन इज इन फ्रंट ऑफ यू. तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे, विच फॅक्टर्स डू यू फाउंड इन द सराउंडिंग. तुमच्या सराउंडिंग मध्ये, तुमच्या आजूबाजूमध्ये, परिसरामध्ये तुम्हाला कुठले कुठले फॅक्टर्स बघायला मिळतात. सो सेम आन्सर, व्हेरी सिंपल आन्सर, दॅट इज इन आवर सराउंडिंग वी फाउंड two factors, that is living factors and non living factors. आमच्या आजूबाजूला आम्हाला लिव्हिंग फॅक्टर्स बघायला मिळतात आणि नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. त्यानंतर तुम्ही इट इज ऑल्सो कॉल ॲज अ लिव्हिंग फॅक्टर्स इज कॉल ॲज अ बायोटिक फॅक्टर्स अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स इज कॉल ॲज द अबायोटिक फॅक्टर्स. असं तुम्ही तिथे छानपैकी उत्तरामध्ये लिहायचं आहे. आणि मग लिव्हिंग फॅक्टरमध्ये किंवा बायोटिक फॅक्टरमध्ये खूप सारी मोठी लिस्ट लिहून काढा आणि अबायोटिक फॅक्टरमध्ये तर तुम्ही अनलिमिटेड लिहू शकता. सो बायोटिक फॅक्टर्स आर प्लांट्स, ॲनिमल्स, ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम, डिकम्पोजर्स, बॅक्टेरिया, फंगी, algae, all these are included in the biotic factors. And which are the non-biotic factors? So much biotic factors are there. Air is there, water, sunlight, land, soil, and so many things around you. That is cupboard, board, bottle, tiffin, your bag, a chair, table. All these are included in the non-living thing. That is brush also from the morning. So you got the answer of the फर्स्ट क्वेश्चन. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही इझिली तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, आर दीज फॅक्टर्स डायरेक्टली और इनडायरेक्टली रिलेटेड टू इच अदर. म्हणजे हे जे बायोटिक फॅक्टर्स आहे, अबायोटिक फॅक्टर्स आहे, ते डायरेक्टली और इनडायरेक्टली एकमेकांशी रिलेटेड आहे का? येस, ऑब्वियसली. सो व्हॉट इज युअर आन्सर? येस, ऑल दीज लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स आर डायरेक्टली और इनडायरेक्टली रिलेटेड टू each other because we need food, we depend on food on plants and animals, and for
survival we need oxygen, so that's why we depend on oxygen. Then we need water, which is non-living thing. Then minerals, all these are the sunlight, all these are the non-living thing. That's in this way all these living and non-living factors are directly or indirectly dependent on each other. मग तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर आलं तर अशा पद्धतीने हो हे डिपेंड आहे असं लिहू शकतात. मग तुम्ही लिहू शकतात की आपण अन्नासाठी प्लांट्स आणि ॲनिमल्सचे डिपेंड आहे, नंतर जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो, पाणी लागतं तुम्हाला, त्याच्यानंतर तुम्हाला सॉईल लागत असते, सनलाईट लागत असते, हे सगळे मिनरल्स लागत असतात, फ्युएल लागत असतात, हे सगळे काय आहे तुमचे नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. सो आय थिंक यू गॉट द आन्सर ऑफ फर्स्ट अँड सेकंड क्वेश्चन. इकोसिस्टीम काय आहे, खूप इंटरेस्टिंग लेसन आहे. हा इंटरेस्टिंग लेसन चला समजून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यामधले अजून काही इम्पॉर्टंट घटक. आता मी थांबते. व्हिडिओ कसा वाटला जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लाईक, व्हिडिओ सगळेजण बघतात खूप सारे पण लाईक करत नाही, तर फ्री ऑफ कॉस्ट आहे लाईक करणं आणि सबस्क्राईब करणं. सो सगळ्यांनी लाईक करत जा, म्हणजे माझा उत्साह वाढेल आणि मला मोटिवेशन मिळेल अजून व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यासाठी. सो लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.